नमस्कार, माझं नाव वैभवी आहे. मी पुण्यात राहते आणि मी एक व्हीगन आहे आणि ॲनिमल राइट्स ॲक्टिव्हिस्ट आहे. अ, तर व्हीगन म्हणजे ती लोकं असतात जी प्राण्यांपासून येणारं काही पण खात नाहीत किंवा वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल व्हीगन्स मांस, अंडी, दूध, मध, फर, वूल, लेदर, सिल्क या सगळ्या प्राण्यांपासून गोष्टी येतात. या वापरत नाहीत आणि खातही नाही. तर आम्ही ॲनिमल टेस्टेड प्रॉडक्ट्स जे असतात जसं तुम्हाला माहितीच आहे की कुठलं पण मेकअप कॉस्मेटिक्सचं प्रॉडक्ट असो, कुठलं पण हेअर केअर किंवा स्किन केअर प्रॉडक्ट असो, ते आपल्यापर्यंत येण्याच्या आधी ते प्राण्यांवर टेस्ट केलं जातं. सो हे जे ब्रँड्स आहेत जे टेस्ट करतात ॲनिमल्सवर, आम्ही ते ब्रँड्सही अजिबात वापरत नाही. सो बरेच क्रुएल्टी फ्री ब्रँड्स आहेत ते आम्ही वापरतो. जसं आपले इंडियन ब्रँड्सच आहेत जे क्रुएल्टी फ्री आहेत. हिमालया, विको वगैरे. तर आम्ही हे सगळे ब्रँड्स यूज करतो. तर व्हीगनचा अर्थ झिरो हार्म असं होत नाही. ऑफकोर्स आपण आपल्या एक्झिस्टन्सनी काही ना काही हार्म तर होतोच प्राण्यांना आणि पृथ्वीला. त्यामुळे व्हीगनिझम हे मिनिमम हार्म आहे असं आपण म्हणू शकतो. तर हां, मी कुठले पण प्रॉडक्ट्स वापरत नाहीत जे ॲनिमल टेस्टेड असतात. तर कसं ओळखायचं की कुठला प्रॉडक्ट ॲनिमल टेस्टेड आहे की नाही आहे? तर प्रत्येक प्रॉडक्टच्या इथे मागे जिथे त्याची एक्सपायरी वगैरे लिहिली असते, तिथे एक क्रुएल्टी फ्रीची साईन असते. एक रॅबिटची साईन असते तिकडे मागे. तर ती साईन असेल तर तुम्हाला लगेच कळून जाईल की हा प्रॉडक्ट नॉट टेस्टेड ऑन ॲनिमल्स म्हणजेच क्रुएल्टी फ्री आहे. आणि आजकाल तर काही ब्रँड्स आहेत जे मागे व्हीगनचा व्ही असा हे पण देतात तिकडे साईन असते तिकडे व्हीगनची. त्याच्यावर तुम्हाला हेही कळतं की तो प्रॉडक्ट क्रुएल्टी फ्री आणि व्हीगन दोन्ही आहे. त्या दोन्ही साईन असतील त्या प्रॉडक्टच्या मागे तर. सो ह्याला व्हीगन म्हणतात आणि हे एथिक्सच्या बाबतीत तर नक्कीच आहे व्हीगनिझम की प्राण्यांना हार्म नाही होऊ द्यायचा हे नाही. पण व्हीगनिझमचा खूप चांगला आणि मोठा इम्पॅक्ट पर्यावरणावर पण पडतो एन्व्हायरमेंटवर. तर तुम्हाला आता माहितीच असेल की 1 केजी मांस वाढवायला कुठल्या पण प्राण्याचं साधारण तुम्ही याचा डायरेक्टली अर्थ घेऊ नका. मी इनडायरेक्टली सांगते की 1 केजी मांस बनवायला तुम्हाला साधारण 10 केजी ग्रेन्स लागतात. कारण तुम्ही त्या प्राण्याला जेव्हा खायला घालता तेव्हा तो प्राणी वाढतो आणि मग त्याला बिचाऱ्याला मारलं जातं आणि त्याचं मांस विकलं जातं. तर 1 केजी मांसच्या मागे 10 केजी क्रेन्स जातात असेच. आणि तेच 10 आणि ते 1 केजी मांस साधारण 2 माणसं खाऊ शकतात. तेच जर आपण ते 10 केजी ग्रेन्स जे 1 केजी मीठ बनवायला जातात ते डायरेक्ट आपण जर 10 केजी माणसांना डायरेक्ट खायला दिले, तर किती लोकांचं पोट भरेल त्या 10 केजी ग्रेन्समध्ये? तर वर्ल्ड हंगर नावाचा एक प्रकार आहे की जिथे वर्ल्ड हंगर म्हणजे थोडक्यात एक श्रीमंत लोकांचं किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते जास्त खाणं कन्झ्युम करतात आणि उरलेल्या जगाला मग काही फारसं उरत नाही. त्याला वर्ल्ड हंगर असं म्हणतात. आणि जे नॉनव्हेज खातात ते इनडायरेक्टली वर्ल्ड हंगरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. कारण त्यांच्या नॉनव्हेजच्या मागे खूप सारे ग्रेन्स, खूप सारे भाज्या, खूप सारं पाणी हे गेलेलं असतं. कारण आपण आपली जशी डिमांड असते त्याप्रमाणे त्या प्राण्यांचं ब्रीडिंग केलं जातं. आता सपोज जर चिकनची डिमांड खूप जास्ती असेल, तर त्याप्रमाणे चिकनचं ब्रीडिंग केलं जातं. मटनची डिमांड असेल जास्ती तर त्याप्रमाणे ब्रीडिंग केलं जातं प्राण्यांचं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जर नॉनव्हेज खाल्लं नाही तर प्राण्यांचं पॉप्युलेशन वाढेल. पण असं होत नाही कारण आपल्या डिमांड प्रमाणे ब्रीडिंग केलं जातं. त्यामुळे असं काही नाही की आपण खाणं बंद केलं तर पॉप्युलेशन वाढेल. ते आपल्यासाठी वाढवलं जात आहे पॉप्युलेशन प्राण्यांचं. आणि त्याच्या मागे जागा जाते कारण त्या प्राण्यांना ठेवायला जागा लागते. त्यांना हॉर्मोन्स, अँटिबायोटिक्स हे इंजेक्शन थ्रू देतात कारण शेवटी हा पण एक बिझनेस आहे त्या लोकांचा. त्यामुळे त्या प्राण्यांचं लवकरात लवकर मोठे व्हावे आणि त्यांना विकता यावं मारून. यासाठी तर त्यांना ग्रोथ हॉर्मोन सारख्या गोष्टी देतात. ते पण नॉनव्हेज मध्ये असतात आणि आपण ते खातो आणि आपल्या शरीराला ते अजिबात चांगलं नसतं कारण ते सगळे ग्रोथ हॉर्मोन्स आणि दिलेले अँटिबायोटिक्स आपल्या पोटात जातात. तर पर्यावरणासाठी याचा असा म्हणजे प्रॉब्लेम आहे की जेव्हा प्राण्यांना ठेवायला खूप जागा लागते. मग त्यांना खायला द्यायचं, त्यांना पाणी, नंतर जे केमिकल्स यूज होतात
पोल्ट्री फार्म्समध्ये, डेअरी इंडस्ट्रीमध्ये, ते सगळे पर्यावरणात लेट आउट केले जातात. त्यामुळे इवन प्राण्यांचं जे फिकल मॅटर असतं, जे वेस्ट असतं, ते पण पर्यावरणात टाकून दिलं जातं. तर खूप म्हणजे कचरा होतो. कुठली पण इंडस्ट्री का ना, कचरा तर होतोच होतो तिकडे. वेस्ट तर क्रिएट होतच तिकडे, प्रोड्यूस होतं. सो जेवढं जास्ती नॉनव्हेजचा डिमांड, तेवढे जास्त प्राण्यांचं ब्रीडिंग, तेवढी जास्त ठेवायला त्यांना जागा, तेवढं जास्त खायला त्यांना अन्न, तेवढं जास्त प्यायला त्यांना पाणी, आणि तेवढं जास्त वेस्ट क्रिएट होतं. आणि तेवढेच टॉक्सिक केमिकल्स पण यूज केले जातात आणि ते सगळे पर्यावरणात लेट आउट केले जातात आणि त्याची पर्यावरणाचं भयंकर नुकसान होतं. जसं मी आणि त्या प्राण्यांना खायला द्यायला हे अन्न उगवावं लागतं आणि त्यासाठी खूप सारी जागा लागते अन्न उगवायला फार्मिंगसाठी. म्हणून जे फॉरेस्ट आहेत ते फॉरेस्ट कापले जातात, क्लिअर केले जातात, कारण मग ऍग्रिकल्चर करणार कुठे ना, जेवण हे कसं करणार, प्रोड्यूस कुठून करणार, जागाच नाहीये तर. तर म्हणून फॉरेस्ट अक्षरशः कापली जातात आणि तिथे फार्मिंग केलं जातं आणि ते जे ग्रेन्स किंवा भाज्या आहेत ते त्या प्राण्यांना खायला दिलं जातं आणि मग त्या प्राण्यांना मारून माणसांना खायला दिलं जातं. तर ह्याच्या मागे खूप म्हणजे डिफॉरेस्टेशन तर होतच होतं आणि प्लस मी सांगितलं की वेस्टेज पण खूप होतं रिसोर्सेसचं. तर जसं मी मगाशी म्हटले की 1 kg ग्रेन, 1 kg मीटच्या मागे 10 kg ग्रेन्स असेच जातात. म्हणजे थोडक्यात ती जी 2 माणसं ते 1 kg मीट खाणार आहेत, ते ती 2 माणसं इनडिरेक्टली 10 kg ग्रेन्स कन्झ्युम करतात. तेच ते 10 kg ग्रेन्स डिरेक्टली कुणाला खायला दिले तर ते 20 लोक आरामात खाऊ शकतील. तर प्राण्यांना मिडलमॅन असं ठेवून खूप वेस्ट क्रिएट केलं जातं आणि त्याचा पर्यावरणावर भयंकर वाईट परिणाम होतो. तर म्हणून विगन्स एक जरी माणूस विगन झाला तरी तो माणूस भरपूर प्राणी वाचवतो, पाणी वाचवतो, जागा वाचवतो. कारण त्या प्राण्यांच्या मागे जेवढी केवढी जागा, पाणी किंवा जेवण किंवा खाणं गेलं आहे ते सगळं वाचतं ना, जर आपण विगन झालो तर. आपण जर डिमांडच नाही केला तर तिथे प्राण्यांचं ब्रीडिंग होणारच नाही आणि एवढे सगळे रिसोर्सेस वापरलेच जाणार नाहीत. आणि असं काही नाहीये की आपण नॉनव्हेज नाही खाल्लं किंवा दूध नाही पिलं तर आपली हेल्थ खराब होईल, असं काही नाहीये. मी गेले 4 वर्षापासून विगन आहे. माझ्या ब्लड टेस्ट मी करून घेतलेल्या आहेत, सगळे एकदम लेवलमध्ये सगळं. आणि B12D3 जे म्हणतात की B12 नॉनव्हेज मधनं मिळतं, तर असं काही नाहीये. कारण आजकाल B12 काय आहे, B12 एक वेस्ट प्रॉडक्ट आहे एका बॅक्टेरियाचा जो मातीमध्ये मिळतो आणि मातीतनं ते झाडं ऍब्झॉर्ब करतात न्यूट्रिएंट्स आणि ती झाडं प्राणी खातात आणि ते प्राणी माणसं खातात. सॉरी ते सॉरी. सो हे एडिट करा, ओके. सो ते जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे B12 जो वेस्ट प्रॉडक्ट आहे बॅक्टेरियाचा, तो झाडं ऍब्झॉर्ब करतात, ती झाडं प्राणी खातात आणि त्या प्राण्यांना माणसं खातात. म्हणजे थोडक्यात डिरेक्टली तुम्ही जर झाडापासून B12 घेऊ शकता तर तुम्ही प्राण्यांना का मध्ये आणून त्यांना B12चा सोर्स बनवता. तुम्ही डिरेक्टली झाडांमधनं पण घेऊ शकता तुमचं B12. आणि आजकाल ऍक्च्युली सॉइल एवढी डिप्लीट झाली, आपलं जेव्हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं तेव्हापासून मातीची क्वालिटी पण खूप खराब झाली, त्यामुळे मी समजू शकते की B12 झाडांमध्ये मिळत नाही. तर मग आपल्याला सप्लिमेंट्स तर घ्याव्याच लागतील. आणि आजकाल बरेच नॉन व्हेजिटेरियन्स आहेत, माझ्या ओळखीत काही आहेत हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन्स, आठवड्यातनं 5-5दा नॉनव्हेज खातात. इव्हन त्यांच्यात पण B12ची खूप कमी आहे. कारण आजकाल B12 बनतच नाही, कारण आपली सॉइलच तेवढी खराब झाली आहे. सो सप्लिमेंट्स घेणं हाच एक ऑप्शन आहे. सो असं काही नाही की विगन डाएटवर तुम्ही असाल तर तुम्हाला तुमचे न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत, असं काही नाहीये. मी 4 वर्षापासून विगन आहे, मला पूर्ण माझे न्यूट्रिएंट्स व्यवस्थित मिळत आहेत. आणि माणसं ही तुम्ही जर बघायला गेलात तर हर्बीवोरसच आहेत. आपलं जे सिस्टीम आहे, आपली जी इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन आहे, ती खूप लॉंग आहे, खूप लांब आहे ती. कारण आपण झाडं खाण्यासाठी, प्लांट बेस्ड खाण्यासाठी बनलो आहे, त्यामुळे आपल्याला डायजेशनला टाइम लागतो. म्हणून ती इंटेस्टाईन लांब आहे की ते डायजेस्ट होत 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 मग ते बाहेर पडतं. आणि जर तुम्ही कार्निवोरस अॅनिमल्सची इंटेस्टाईन बघितली, स्मॉल इंटेस्टाईन, तर ती छोटूशी आहे, कारण ते नॉनव्हेज खातात आणि नॉनव्हेज खूप वेळ पोटात राहिलं तर ते सडायला लागतं म्हणून ते पटकन बाहेर पडायला लागतं. त्यासाठी त्यांची इंटेस्टाईन छोटी असते. आणि आपल्याला इवन आपली जी नखं वगैरे असतात
ती हंटिंगसाठी बनलेली आहे. आपल्याला दात नाहीयेत मांस फाडून खायला. म्हणजे इन इन जनरल आपण बनलोच नाहीये नॉन-व्हेज खायला. त्यामुळे जरी आपण नॉन-व्हेज वगैरे गिव्ह अप केलं, तर आपल्याला त्याचं काही नुकसान नाही, उलट त्याचा फायदाच आहे. कारण व्हीगन डाएट इज वन ऑफ द हेल्थीएस्ट डाएट्स. तर त्याचा प्राण्यांनाही फायदा होतो आणि इव्हन एन्व्हायरमेंटलाही फायदा होतो आणि आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी पण फायदा होतो. तर एन्व्हायरमेंटवर तर खूपच परिणाम होतो. इव्हन जे पोल्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्री आहे, जिथे प्राण्यांचं ऑफकोर्स फिकल मॅटर शी वगैरे ते करतातच. तर जे फिकल मॅटर आहे, त्यातनं आपले जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, जसं की नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन, तर हे गॅसेस एमिट होतात त्या फिकल मॅटरमधनं आणि मग ते ग्रीन हाऊस गॅसेस असल्यामुळे ते हीट ट्रॅप करतात आणि मग आपलं ग्लोबल वॉर्मिंग होतं. सो जेवढं प्राण्यांचं पॉप्युलेशन, तेवढं त्यांचं फिकल मॅटर आणि तेवढे ग्रीन हाऊस गॅसेस आणि तेवढं पोल्युशन, तेवढं ग्लोबल वॉर्मिंग. आणि अख्खं ग्लोबली अख्ख्या जगभरात बघायला गेलं तर ट्रान्सपोर्टनी फक्त 13% ग्रीन हाऊस गॅसेस एमिशनसाठी फक्त 13% ट्रान्सपोर्ट रिस्पॉन्सिबल आहे. आणि हे जे अॅनिमल ऍग्रिकल्चर आहे, म्हणजे पोल्ट्री, डेअरी किंवा जे काय मीट इंडस्ट्री, जे काय आहे हॅचरीज, तर हे सगळे ग्लोबली 18% कॉन्ट्रीब्युट करतात ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन्सला, म्हणजे ट्रान्सपोर्ट पेक्षाही जास्ती. तर आपण जर नॉनव्हेज किंवा अॅनिमल प्रॉडक्ट्स डाएटमधनं एलिमिनेट केले, तर पर्यावरणाला त्याचा खूप खूप जास्ती फायदा होईल. म्हणजे आपल्याला काही कष्ट पण करावे नाही लागणार. काही गोष्टी फक्त आपल्याला त्या एलिमिनेट कराव्या लागणार आपल्या डाएटमधनं आणि त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट पर्यावरणावर पडणार आहे. आणखी मीट, चला मीट इंडस्ट्रीचं तर लोक ऐकतीलच की ठीक आहे, त्या प्राण्यांना खायला दिलं जातं, त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांना खूप खायला दिलं जातं आणि 1 kg मीट आणि 10 kg ग्रेन्स जे मी सांगितलं ते. पण जे डेअरी इंडस्ट्री आहे, तर लोक थोडीशी त्या बाबतीत ऐकत नाहीत की ठीक आहे, डेअरी इंडस्ट्रीमध्ये काय असतं, आपण बीफ खात नाही, दूध तर आपण वर्षानुवर्ष पित आलोय. पण गायींना पण एक लक्षात घेतलं पाहिजे की गायींना पण भरपूर लागतं जेवायला आणि एखाद्या मॅमलला दूध तेव्हाच येतं जेव्हा त्या मॅमलला बाळ होतं. मग आपल्याला असो, मांजरांना असो, कुत्र्यांना असो, तर गायींना पण जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत दूध येतच नाही. मग हे लोक जबरदस्ती गायीचं ब्रीडिंग करतात, म्हणजे तिला बाळं होतील आणि मग तिला दूध येईल आणि मग ते दूध आपल्यापर्यंत आणतील. तर बरं, परत तेच, जागा भरपूर लागते एवढ्या सगळ्या गायी ठेवायला आणि त्यांचं खाणं पिणं, त्यांचं फिकल मॅटर, आणि गायींच्या फिकल मॅटर मधनं जास्ती CH4 मिथेन जो गॅस आहे तो एमिट होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड पेक्षा 20 टाइम्स जास्त पोटेंट आहे, की तो जास्त हार्मफुल आहे कार्बन डायऑक्साईड पेक्षा. तर डेअरी इंडस्ट्रीज, आपण जर दूध पिणं कमी केलं तर हे सगळं ब्रीडिंग होणारच नाही. आणि इवन जे गायीची मेल काफ्स असतात, जे दूध देऊ शकत नाहीत पुढे जाऊन, त्या काफ्सना सुद्धा स्लॉटर हाऊस मध्ये पाठवलं जातं लेदर बनवण्यासाठी. कारण जेवढी त्यांची स्किन टेंडर असते, नाजूक असते, तेवढं लेदर चांगलं बनतं. म्हणून मग हे खूप चुकीचं आहे की एका बाळाला त्याच्या आईपासनं सेपरेट करणं आणि त्याला डायरेक्ट स्लॉटर हाऊसला, न्यू बॉर्न एवढ्या बाळांना तुम्ही स्लॉटर हाऊसला पाठवता. तर हे खूप चुकीचं आहे आणि हे सगळं फक्त दूध पिल्यामुळेच होतं. आपण जर दूधची डिमांड केली तर हे होतच राहणार. आणि ते दूध आपल्यासाठी चांगलंही नसतं, कारण त्या दुधात आजकाल मिल्किंग मशीन्स असतात जे लावून ठेवतात गाईच्या आडर्सना. सो मग ते दूध येत राहतं कधी कधी आणि दूध संपलं तरी ते मशीन काम करतच असतं. मग कधी कधी रक्त पण येतं गाईंना, ते रक्त त्या दुधात मिक्स होतं आणि मग त्या दुधातनं ते रक्त काढायला ते ब्लीच वगैरे करतात. दुधात पण खूप भेसळ असते, ॲडल्टरेटेड असतं दूध, तर ते आपल्या तब्येतीला अजिबात चांगलं नसतं. आणि गाय ही आपल्यासारखी नसते, तिचा साईज आणि आपला साईज फरक असतो, तिचं सिस्टीम आपलं सिस्टीम फरक असतो. आणि एक गाईचं पिल्लू 30 kgचं असतं आणि ते मोठं होऊन अजून मोठं होतं की 3000 kgs वगैरे, माहित नाही मला, वजन माहिती आहे, पण एवढूसं बाळ एवढं मोठं होतं. तर ते अशामुळे होतं कारण त्याच्या आईच्या दुधात तेवढं न्यूट्रिएंट्स असतात त्याला एवढं मोठं करण्याच्या मागे. तर आपण ते एवढूशे, आपलं साईज तर खूप कमी आहे गायींपेक्षा, आणि आपण ते एवढं फॅटी मिल्क कन्झ्युम केलं तर आपल्या शरीराचं काय होईल? ते आपल्याला नाहीच, डायजेस्ट पण होत नाही आणि आपल्याला चांगलंही नसतं.
आणि इव्हन आपल्याला दुधाची गरज नाहीये, कारण आपण आपल्या आईचं दूध पिलेलं आहे. 3 वर्ष, 2.5 3 वर्षापर्यंत बाळं आपल्या आईचं दूध पितात. त्याच्यानंतर आपल्या आईचं दूध येणं आपोआपच बंद होतं, कमी होतं आणि मग बंद होतं. ते अशासाठी की नेचर आपल्याला सांगत असतं की आता तुम्हाला दुधाची गरज नाहीये, म्हणून आपल्या आईचं दूध येणं पण बंद होतं. आणि तरी पण आपण दूध पितो अजूनही, अडल्ट असून सुद्धा. तर ते आपल्याला याचा इंडस्ट्रीज आहेत, यांनी आपल्याला दूध पिण्यात किंवा नॉनव्हेज खाण्यात ट्रिक केलेला आहे. आपल्याला त्याची शरीराला अक्षरशः काहीही गरज नाहीये. नॉनव्हेज, ॲनिमल प्रॉडक्ट्स या सगळ्यांनी फक्त आणि फक्त एन्व्हायर्नमेंट आणि प्राण्यांचं नुकसान आणि इव्हन आपलंही नुकसान होत आहे. तर व्हीगन डाएटवर स्विच करणं खूप सोपं आहे. आजकाल बरेच एन्व्हायर्नमेंटलिस्ट आहेत जे व्हीगन झालेले आहेत. त्यांना फायदा कळला आहे की आपण एन्व्हायर्नमेंटला कसं हार्म करतोय ॲनिमल प्रॉडक्ट्स कंझ्युम करून. आणि फ्रायडेज फॉर फ्युचर म्हणून एक मुवमेंट आहे जी स्टार्ट झालेली किती वर्षांपूर्वी मला माहित नाही, रिसेंटली स्टार्ट झाली आहे. तर फ्रायडेज फॉर फ्युचरमध्ये पण हेच करतात की आउटरीच करतात. आउटरीच इज लाईक रिचिंग आउट टू पीपल. लोकांना भेटायचं, त्यांना सांगायचं की ॲनिमल प्रॉडक्ट्स किंवा बाकी काही हॅबिट्स असतील की एन्व्हायर्नमेंटला कशा हार्म करतात. पण व्हीगनिझम ह्याचा खूप मोठा पार्ट आहे एन्व्हायर्नमेंटला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा जो डॅमेज झाला आहे पृथ्वीला तो रिव्हर्स करण्यासाठी व्हीगनिझमचा खूप मोठा पार्ट आहे. कारण जसं मी म्हटले की ॲनिमल ॲग्रिकल्चर 18% कॉन्ट्रीब्यूट करतं ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन्स साठी. 3 लिटर दूध प्रोड्यूस करण्याच्या मागे साधारण 2,000 लिटर्स पाणी जातं. म्हणजे फक्त 3 लिटर दुधासाठी एवढं पाणी वाया जातं. तर तुम्ही जर ते 3 लिटर दूध पिलं नाही तर ते 2,000 लिटर्स पाणी वाचेल. तर पाणी तर खूप जातं, अन्नही जातं आणि वेस्ट, त्यांच्या वेस्ट मधनं हे पण गॅसेस, ग्रीन हाऊस गॅसेस पण एमिट होतात. तर जर आपण बंद केलं हे सगळं खाणं तर खूप खूप फायदा होणार आहे. दरवर्षी आपण थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ लिटर्स पाणी वाचवू शकू, जागा वाचवू शकू, डिफॉरेस्टेशन वाचवू शकू आणि ऑफकोर्स प्राण्यांचे जीव पण जाणार नाहीत. तर हा एक फायदा आहे व्हीगनिझमचा एन्व्हायरमेंटसाठी. व्हीगन हा शब्द फक्त इंग्लिशमध्येच आहे. हिंदी, मराठीमध्ये त्याला अजून काही शब्द नाहीये, कारण नवीनच रिसेंटली सुरू झालंय व्हीगन. तर हे US ज्या आपल्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत तिकडनं हे सगळं सुरू झालं व्हीगनिझम. जेव्हा लोकांना कळायला लागलं, आता पूर्वी तुम्हाला जर माहिती असेल तर स्लेव्हरी होती, गुलामी होती. तर जसं लोकांना कळलं की गुलामी चुकीची आहे तशी ती बंद केली गेली. तसंच ॲनिमल लव्हर्स, जसं लोकांना कळायला लागलं की प्राणी हे आपल्यासारखे आहेत, त्यांना पण इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, प्राणीप्रेमी जसे वाढत गेले तसं त्यांना व्हीगनिझम ची कल्पना आली की आपण जर मांजर, कुत्री ह्यांना प्रेमाने आपल्या बाळांसारखं, आपल्या पेट सारखं ठेवतो, तर मग कोंबडी, मासे हे पण तर प्राणी आहेत, ह्यांना पण जीव आहे. तर ते जसं जसं लोकांना रिअलायझेशन व्हायला लागलं तसं तसं व्हीगनिझम ही कन्सेप्ट एक्झिस्टन्समध्ये आली. आणि डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हे सगळं स्टार्ट झालं, कारण तिथे जास्त अवेअरनेस, एज्युकेशन तिकडे जास्ती आहे. सो तिकडनं मग ही पसरत गेली. व्हीगन जी मुवमेंट आहे किंवा जे व्हीगन रेव्होल्युशन आहे हे पसरत गेलं सगळीकडे. आणि जास्तीत जास्त लोक अवेअरनेस थ्रूच ही मुवमेंट पसरत गेली, कारण जेवढी जास्त लोक अवेअर झाली तेवढं त्यांना कळलं. मी नॉनव्हेज तर कधी खाल्लं नाही, पण मी दूध प्यायचे आणि मला माहित नव्हतं दुधामागे पण एवढी क्रुएल्टी इन्व्हॉल्ड असते. पण मला जसं कोणी दुसऱ्या व्यक्तीने अवेअर केलं की हे असं असं होतं, तशी मी अवेअर झाले आणि मी व्हीगन झाले. तोच अवेअरनेस मी पुढे लोकांना पास करीन आणि मग लोक अशीच हळूहळू इच्छा असेल तर व्हीगन होतील. जबरदस्ती तर आपण कोणाला करू शकत नाही. पण व्हीगनिझमचा फायदा आणि फक्तच फायदा आहे, नुकसान तर काही नाही आहे. तर हा, US मध्ये वगैरे भरपूर आहेत व्हीगन्स. इव्हन चायनासारख्या देशामध्ये खूप सारे व्हीगन्स आहेत. कोरियामध्ये आहेत, पाकिस्तानमध्ये आहेत, इस्लामिक ज्या कंट्रीज आहेत जिकडे आपल्याला वाटतं की नुसतं नॉनव्हेजच खातात, असं काही नाही, तिथे पण खूप सारे व्हीगन्स आहेत. तर व्हीगनिझमचं रिलिजनशी काही घेणं देणं नाही. व्हीगनिझमचं फक्त एथिक्सशी घेणं देणं आहे. तुम्ही कुठल्या पण रिलिजनचे असं तुम्हाला फक्त जर प्राण्यांना जो त्रास होतोय हे जर तुम्हाला फक्त कळलं तरी तुम्ही व्हीगन व्हाल. याचा रिलिजनशी, कास्टशी वगैरे काही संबंध नाहीये. हे प्युअरली अँड प्युअरली ॲनिमल्स आणि एन्व्हायरमेंट आणि आपल्या हेल्थसाठीची सुरू केलेली मुवमेंट आहे.
खास करून प्राण्यांसाठी, कारण ते बिचारे बोलू शकत नाहीत, त्यांना काय त्रास होत आहेत ते. तर म्हणून व्हिगनिझम नी त्यांचा त्रास आपण कमी करू एलिमिनेट करू शकतो कम्प्लिटली. पण त्याला कदाचित थोडा अजून वेळ जाईल लोकांना अवेअर होऊन थोडंसं समजायला. नॉनव्हेजचं तर लोकं समजतात, पण दुधाचं समजायला थोडासा अजून लोकांना वेळ जाईल. कारण त्यांचं म्हणणं असतं की आपण वर्षोनवर्ष दूध पीत आलो आहे. पण पूर्वी गोष्ट वेगळी होती. पूर्वी दुधाचा बिझनेस नाही केला जायचा. आपल्या आपल्या घरी गायी पाळून ठेवायचे आणि ते तिचं दूध काढून प्यायचे. इव्हन ते पण चुकीचंच आहे, कारण गाईचं दूध हे फक्त तिच्या बाळासाठी आहे, जसं आपल्या आईचं आपल्यासाठी आहे. मांजराचं तिच्या किटनसाठी आहे, कुत्र्याचं पपीसाठी आहे, तसं गाईचं फक्त आणि फक्त तिच्या बाळासाठीच आहे दूध. तर पूर्वी पण तसं चुकीचंच करायचे, की घरी गाय पाळून तिचं दूध प्यायचे. पण आता तर अजून चुकीचं करतात, की त्याचा बिझनेस केला गेलेला आहे आणि डिमांड भरपूर आहे आणि म्हणून तो सप्लाय पुरवायला ते इतकी अनएथिकल ट्रीटमेंट देतात गायींना. तर ते खूप चुकीचं आहे. बिझनेस झाल्यामुळे तर गायींचे आता हालच हाल करतात ते. इव्हन त्यांना ऑक्झिटॉसिन नावाचं एक फिमेल हॉर्मोन असतं, जे फिमेल्समध्ये असतं फक्त, फिमेल मॅमल्समध्ये. तर ते तिला देतात, म्हणजे तिचं दूध कंटिन्युअस येतच राहील आणि त्या दुधामध्ये ते ऑक्झिटॉसिन असतं आणि ते दूध आपण पितो. आपल्या शरीरात ते ऑक्झिटॉसिन जातं बायकांमध्ये आणि ते आपल्या शरीरात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. तर दुधामुळे डायबिटीज, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आणि बरेच आजार होतात. तर दूध हे चांगलं नाहीच आहे तब्येतीला आणि गायींसाठी पण ते चांगलं नाहीच आहे. आपण त्यांना खूप अनएथिकली ट्रीट करतो इनडिरेक्टली. बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे आपली इंडियामध्ये मेजॉरिटी लाइक व्हेजिटेरियन्स लोकं आहेत. पण बाहेरच्या देशांमध्ये खूप नॉनव्हेज खातात लोकं आणि असा प्रश्न पडतो, की तिथे कसं व्हिगनिझम आहे? तर जसं मी सांगितलं, की अल्टरनेटिव्हज प्रत्येक गोष्टीला आहेत. तर तिथे सुद्धा ते जे काय नॉनव्हेज खातात, बीफ खातात, मटण खातात, चिकन खातात, फिश खातात, चीज कंझ्युम करतात. त्या सगळ्याला व्हिगन अल्टरनेटिव्हज आहेत. व्हिगन बिझनेसेस सुरू केले गेलेले आहेत. त्यामुळे ते त्यांचं त्यामध्ये भागून जातं. आणि ऑफकोर्स आपल्याकडे फळं, भाज्या ह्यांची व्हरायटी खूप आहे. फळांमध्ये खूप व्हरायटी आहे, भाज्यांमध्ये खूप व्हरायटी आहे आणि प्राण्यांमध्ये उलट आपल्याकडे कमी व्हरायटी आहे. काय नॉनव्हेजमध्ये असतं काय? चिकन, मटण, फिश, बीफ, हॉर्स मीट, रॅबिट मीट, ठीक आहे, ते पण ॲड करू. 6-7 व्हरायटीज आहेत. पण झाडांमध्ये, फळांमध्ये, भाज्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तर आपलं खाण्यासारखं खूप आहे. जेव्हा आपण व्हिगन बनतो, तेव्हा उलटं आपण जास्ती खाऊ शकतो. सो बाहेरच्या देशांमध्ये लोकांनी पण तसंच प्रॅक्टिस केलं, की आपल्याकडे एडिबल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खूप आहेत. तर का ना त्यांच्या रेसिपीज बनवून आपण तेच खाऊ ना, म्हणजे प्राण्यांना मध्ये आणून त्यांना मारून खायची गरज नाहीये. सो अशीच तिथे आणि व्हिगन लोकं खूप वेगवेगळ्या रिझनसाठी बनतात. काय-काय लोकं हेल्थसाठी बनतात. काही-काही लोकं प्राण्यांसाठी बनतात. काही लोकं एन्व्हायर्नमेंटसाठी बनतात. सो खूप फॉरेन कंट्रीजमध्ये खूप व्हिगन्स आहेत. जसे व्हिगन्स वाढले तसं त्यांनी डिमांड करायला स्टार्ट केलं व्हिगन प्रॉडक्टसाठी. मग ते फूडचे असो, मेकअपचे असो, स्किनचे असो, हेअरचे प्रॉडक्ट्स असो. जशी डिमांड वाढली तशा आपले बिझनेसेस तर कंटिन्युअस रिसर्च करत असतात, की कस्टमर्सच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत. नवीन रिक्वायरमेंट्स काय आहेत. तर जसं व्हिगनिझमसाठी डिमांड वाढला तसे व्हिगन प्रॉडक्ट्स च्या कंपनीज ओपन केल्या गेल्या आणि तसा सप्लाय पण वाढला. सो असं ह्यानी ते वाढत चाललं आहे व्हिगनिझमचं. सो फॉरेन कंट्रीजमध्ये पण अल्टरनेटिव्हज यूज करूनच व्हिगनिझम प्रॅक्टिस करतात आणि इव्हन इंडियात पण लवकरच काही वर्षांमध्ये मी होप करतेय की व्हिगनिझम खूप सारं पसरेल. इव्हन तुम्ही लोकांनी पण मला वाटतं की ट्राय करा स्विच करायला व्हिगन डाएटला, कारण त्यांनी खूप पर्यावरणाला फायदा होतो. असं आहे की इंडियात अजून फार आलं नाही, पण फॉरेन कंट्रीजमध्ये जे लोक स्लॉटर हाऊसेसमध्ये काम करायचे किंवा ज्यांचे डेअरीचे बिझनेस होते, एग्सचा बिझनेस होता, जसं डिमांड कमी होत गेला, आता डिमांडवर आहे सगळं. आता डिमांड जर कमी होत गेला तर तसंही त्यांचा बिझनेस पडणारच आहे, डिमांड जसा कमी होईल तसा. तर मग कुठला पण बिझनेस जेव्हा त्यांना कळतं की आपण लॉसमध्ये जातोय, डिमांड नाहीये, तेव्हा ते दुसऱ्या कुठल्या तरी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर बऱ्याच लोकांनी तिथे ज्यांचे अॅन्युअल प्रॉडक्ट्सचे बिझनेस आहेत आणि जर डिमांड कमी होत गेला, तसं-तसं त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे सुरू केलं आणि त्याच्यात इन्व्हेस्ट केलं. कारण जेव्हा व्हिगनिझम राईजवर जात आहे, तेव्हा ऑफकोर्स फळभाज्यांचंच डिमांड वाढेल. मग त्यांना ते लक्षात आलं की डिमांड कुठे वाढतं आणि त्यात ते हे काम चुकीचं आहे, ते चुकीचं आहेच. तुम्ही जर ॲनिमल्सना एक्सप्लॉइट करून बिझनेस चालवत असाल, तर एक ना एक दिवस त्याची डिमांड होणारच आहे कमी, जशी लोकं अवेअर होतील तसं.
तर इकॉनॉमिक लॉस असा फार काही होणार नाहीये, कारण डिमांड कमी झाल्यावर लोक आपोआपच दुसऱ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून त्यांचं घर चालवतात. सो मिठायांमध्ये तुम्ही जर आता कुठल्या पण मिठाई शॉपमध्ये गेला आणि तुम्ही जर त्यांना काजू कतली किंवा नारळाची बर्फी मागितली, तर ती तर विगनच असते, त्यात दूध वापरत नाही. काही शॉप्स वापरतात, पण काही नाही वापरत. आणि दुधाला खूप पर्याय आहेत. दुधाला तुम्ही नारळाचं दूध वापरू शकता, सोयाचं दूध वापरू शकता, काजूचं दूध वापरू शकता, आल्मंड मिल्क, हेझलनट मिल्क, नटचे मिल्क, सीडचे मिल्क. तर कशाचं पण दूध काढू शकता तुम्ही. राईसचं पण इव्हन तांदुळाचं पण तुम्ही दूध काढू शकता. त्या काय फक्त पाण्याबरोबर ब्लेंड करायचं आणि काढायचं. आणि त्या गाईच्या दुधाच्या जागी हे सगळ्या दुधांचा वापर करायचा. जसं की मी घरी कुठली मिठाई बनवत असेल तर त्यात दुधाच्या ऐवजी नारळाचं दूध टाकते. तर कुठला आणि ते अफोर्डेबल सुद्धा आहे, कारण अॅनिमल प्रॉडक्ट्स हे कायमच महाग असतात. तुम्ही जर घरच्या घरी नारळाचं दूध काढला तर त्याची प्राइस खूप कमी येईल. त्यामुळे या मिठाया स्वस्त पण होतील जर त्या विगन झाल्या तर. सो हे सगळे अल्टरनेटिव्ह असल्यामुळे इवन दही जे बनतं, शेंगदाण्याचं दूध काढून त्याचं दही बनतं. नंतर चीज जे असतं विगन ते काजूपासनं बनतं, गाजरांपासनं, काजू, गाजर, बटाटे यापासनं विगन चीज बनतं. तर नक्कीच ते हेल्दी पण आहे गाईच्या दुधापेक्षा आणि प्लस घरी बनवलेलं आहे आणि प्लस प्राइस पण कमी येते. आणि अॅनिमल प्रॉडक्ट्स कायमच महाग असतात, कारण त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या मागे एवढे पैसे गेलेले असतात, त्यामुळे त्याप्रमाणे ते प्राइसेस लावतात दुधावर. तर हे स्वस्त पण होतं आणि विगनाइज आपण काही पण गुलाबजाम पण विगन मिळतात आजकाल. चिकन, मटन, फिश विगन मिळतं. हनी ला विगन ऑल्टरनेटिव्ह आहेत. मिठायांना आहेत. आईस्क्रीम नारळाच्या दुधापासून बनतं, सोयाच्या दुधापासून बनतं. त्याला पण पर्याय आहेत. तर कुठली पण गोष्ट विगनाइज म्हणजे कुठल्या पण गोष्टीला विगन बनवलं जाऊ शकतं आजकालच्या जगात. काही अवघड नाही आणि इव्हन टेस्ट पण सेम लागते. मी स्वतः घरी दही आणि चीज बनवते विगन. तर मी कोणी पाहुणे आले तर त्यांना खायला देते, की तुम्ही खाऊन बघा कसं आहे. आणि त्यांना मी सांगत नाही विगन आहे. ते खातात आणि म्हणतात छान आहे. मी म्हटले काही फरक नाही लागला, तर ते म्हणतात नाही. याचाच अर्थ असा आहे की चवीत पण फरक नाहीये, स्वस्त आहे, तब्येतीलाही चांगलं आहे आणि ऑफकोर्स पर्यावरणाला तर फायदा होतोच होतो जेव्हा आपण अॅनिमल प्रॉडक्ट्स नाही कन्झ्युम करत. सो कुठली पण गोष्ट विगनाइज केली जाऊ शकते. तर काही प्रॉब्लेम नाहीये मिठायांच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत. सो व्हीगन आणि व्हेजिटेरियन मध्ये हाच फरक आहे की व्हेजिटेरियन लोक दूध पितात, मध खातात. जे व्हीगन आहेत ते प्राण्यांपासून येणाऱ्या अक्षरशः काहीच कन्झ्युम करत नाही. सो मी आधी व्हेजिटेरियन होते. ऍक्च्युली मी जैन फॅमिलीतनं आहे. तर म्हणून मी नॉनव्हेज कधी खाल्लं नाही, पण मला दुधाचं माहित नव्हतं आणि आता जसं मला कळलं मी व्हीगन झाले. तर मी 4 वर्षापासून व्हीगन आहे. सो या ज्या हनी बीज असतात, तर या 75% फूड क्रॉप्स पॉलिनेट करतात. आपल्याला जे जेवण मिळतं आता ते हनी बीज मुळेच मिळतं, कारण पॉलिनेशन त्यांच्यामुळे होतं आणि म्हणून आपल्याला जेवण मिळत आहे. जर हनी बीज एक्सटिंक्ट झाल्या या हनी इंडस्ट्रीमुळे तर आपल्याला जेवण मिळणं बंदच होऊन जाईल. तर त्यांचं एक्सप्लॉयटेशन मी सांगते कसं होतं. सो हनी इंडस्ट्रीमध्ये जर हनी बीज इकडे तिकडे गेल्या तर ते जे मध ते कलेक्ट करतात ते त्यांना मिळणार नाही. म्हणून ते काय करतात, ठराविक एरियाज अलोकेट करतात हनी बीजना, की तुम्ही आणि तिथे एका व्हरायटीचे कुठले तरी फुलं किंवा झाडं लावतात आणि तेवढ्याच एरियामध्ये त्यांना अलाव करतात पॉलिनेट करायला. ज्याच्यामुळे पॉलिनेशन फक्त त्या स्पेसिफिक एरियामध्येच होतं. बाहेरच्या एरियाजमध्ये पॉलिनेशन होत नाही. जर पॉलिनेशन झालं नाही तर त्याचा पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो, कारण जेवण कुठून मिळणार पॉलिनेशन नाही झालं तर. तर स्पेसिफिक एरियामध्ये त्यांना पॉलिनेट करायला लावतात आणि मग ते जे मध बनतं त्यांच्या ह्याच्या हनी पीस पासनं, तर त्याची क्वीन बी असते जी अंड घालते, तिचे पंख कापून ठेवतात, कारण ती जर बाहेर उडून गेली तर मग ती आत बाळं देणार नाही. तर म्हणून तिचे पंख कापून तिला आतच ठेवतात आणि मग त्यांना एक स्पेसिफिक एरिया अलोकेट करतात की तुम्ही इथे पॉलिनेट करा आणि जाऊन तुम्ही हनीकोम मध्ये हनी साठवा. आणि हनी ऍक्च्युली बीजचं फूड आहे जे आपण कन्झ्युम करतो आणि आपल्या शरीराला हनीची तशी फारशी काही गरज नाही. त्याला मेपल सिरप सारखे ऑल्टरनेटिव्ह त्याला आहेत किंवा अगेव झाडाचं जे नेक्टर असतं ते सारखे ऑल्टरनेटिव्ह असताना आपण हनी बीजचं फूड कन्झ्युम नाही करावं असं मला वाटतं, कारण ते त्यांचं जेवण आहे आणि प्लस
ते हनी हे त्या बीची उलटी आहे, बीची वॉमिट आहे हनी. त्यांच्या बाळांना, हनी बीजच्या बेबीजना नरिश करायला म्हणून ते हनी असतं. आणि ते आपण आणि जेव्हा हनी सगळं हनीकोंब मधनं काढलं जातं आणि विकलं जातं, तेव्हा तो हनीकोंब जाळला जातो आणि हनी बीजना मारलं जातं. खूप सारं एक्सप्लॉयटेशन करतो जेव्हा आपण हनी कन्झ्युम करतो. गायी दूध देण्याच्या लायकीच्या राहत नाहीत जेव्हा, तेव्हा त्यांना स्लॉटर हाऊसला पाठवलं जातं. तसंच जेव्हा हनी बीजचं हनी कलेक्शनची क्षमता कमी होऊन जाते, तेव्हा ते ठेवून त्यांचा खर्च करण्यात काय अर्थ आहे? म्हणून ते सरळ ते हनीकोंब जाळून टाकतात आणि मग नवीन हनी बीज वगैरे घेतात आणि मग त्यांना पॉलिनेट करायला लावतात. कारण शेवटी हा बिझनेस आहे. एकदा जेव्हा काही उपयोग नाही तेव्हा ते टाकून दिली जाते वस्तू. गायींचं पण तसंच आहे. जेव्हा त्यांचं दूध देणं कमी होतं, तेव्हा सरळ त्यांना बीफ साठी पाठवून दिलं, स्लॉटर हाऊसमध्ये पाठवून दिलं जातं. सो हे खूप चुकीचं आहे की बिझनेस म्हणून एका गोष्टीचा वापर करून ते टाकून देणं, ते पण एका जीवाचा. सो हे असं आणि पर्यावरणाचं आणि हनीचं असं कनेक्शन आहे की जर पॉलिनेशन झालंच नाही, तर आपल्याला जेवण मिळणारच नाही. कारण ही जी हनी इंडस्ट्री आहे, ही एकच स्पेसिफिक एरिया पॉलिनेट करायला देते त्या हनी बीजना. त्यामुळे बाहेर त्यांना फ्रीडम नाही मिळत जायचं आणि तेवढं पॉलिनेशन होत नाही जेवढं झालं पाहिजे. आपले जे हे असतात ना, हॉर्टिकल्चर वगैरे जिकडे सगळं उगवतात, तिथे असे ग्रीन नेट्स लावून ठेवतात. तर त्या नेट्सच्या त्या बाहेर जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांना ठराविक एरियामध्ये, बंद एरियामध्येच झाडं वगैरे लावून तिथेच त्यांना पॉलिनेट करायला लावतात. त्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. आणि तिथेच आज हनीकोंब असतं जिकडे जाऊन ते हनी साठवतात. सो आता कसं झालंय, आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वीच्या काळी दूध आणि मध ह्याचा बिझनेस नव्हता केला जात. आता त्याचा बिझनेस झाला त्यामुळे आर्टिफिशियल पद्धतीने आता गायींचं पण जे दूध काढतात, ते काय गायी आणि त्याचा मेल म्हणजे बुलला मेट करायला लावत नाहीत. ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशन नावाची एक प्रोसेस असते, जिथे जे बुलचं सीमेन असतं, जे गाईला प्रेग्नेंट करतात, ते हातात घेतात आणि एवढा एवढा हात गाईच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घालून तिला प्रेग्नेंट करतात. अशा पद्धतीनेच आर्टिफिशियली सगळं चाललेलं आहे. आता हनीबीजचं पण मी सांगितलं की त्यांना ठराविक एरिया पॉलिनेट करायला देतात. तर आर्टिफिशियली हे सगळं केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे तेवढं न्यूट्रिशियस हनी किंवा दूध राहिलं नाही, कारण सगळं आर्टिफिशियल पद्धतीने केलं जातं. तर पूर्वी गोष्ट वेगळी होती. पूर्वी कदाचित या गोष्टी न्यूट्रिशियस असतील, पण आजकाल त्या तेवढ्या न्यूट्रिशियस राहिल्या नाहीयेत. आणि अल्टरनेटिव्ह जेव्हा आहेत आपल्याला या गोष्टींसाठी, तेव्हा काहीच हरकत नाही. आणि मधाचे आहेत फायदे असू शकतात, पण त्याला पण अल्टरनेटिव्ह आहेत. आणि आपण जर मध घेतलं नाही तर आपल्याला नुकसान तर नक्कीच काही होणार नाहीये. तर मग काहीच हरकत नाही म्हणजे मध डाएट मधनं एलिमिनेट करायला पूर्णपणे. सो आपण जे नॉर्मल जेवतो, पोळी भाजी वरण भात म्हणा, भाजी वरण भात म्हणा, तर त्यातनं आपल्याला इनफ प्रोटीन मिळतं. पण जर आपण वर्कआउट वगैरे करत असू, तर मग प्रोटीन पावडर्स, इव्हन जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत ते पण प्रोटीन पावडर्स घेतात. सो विगन्सनी घेतली तरी, नॉन व्हेजिटेरियन्स ऑफकोर्स नॉन-व्हेज प्रोटीन पावडर घेतात, ज्यात अंडी वगैरे असतात. पण विगन प्रोटीन पावडर्स सुद्धा अवेलेबल आहेत, ज्या मटारांपासून किंवा सोयापासून बनतात. सो ते म्हणजे मी तरी वर्कआउट करत नाही स्वतः, पण जे वर्कआउट करत असतील ते प्रोटीन पावडर्स घेऊन त्यांचं प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतात. आणि आपण रोज डाळ जरी इन्क्लूड केली आपल्या डाएटमध्ये, 1 वाटी 2 वाटी डाळ जरी इन्क्लूड केली, हा थोडी ऍसिडिक असते त्यामुळे 1 वाटी डाळ जरी तुम्ही इन्क्लूड केली रोजच्या डाएटमध्ये, तरी तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होऊन जाते. त्यामुळे प्रोटीन डेफिशियन्सी अशी फार नसते विगन्स, आणि माझ्या स्वतःमध्ये तर अजिबात प्रोटीन डेफिशियन्सी नाहीये. आणि सोर्सेस भरपूर आहेत प्रोटीनचे, विगन प्रोटीनचे. त्यामुळे तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये. विगन डाएट म्हणजे आता मी काय खाते मी सांगते सकाळी. ऍक्च्युली विगन डाएट मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. सो रॉ विगन म्हणून एक प्रकार आहे. रॉ म्हणजे सगळं कच्चं खाणं. ऍक्च्युली ते हेल्दीएस्ट डाएट आहे मी म्हणू शकते, रॉ विगन. तर माझं जे डाएट आहे ते 70% रॉ विगन आहे आणि राहिलेलं 30% नुसतं विगन आहे. सो मी सकाळी उठल्या उठल्या लेमन वॉटर कन्झ्युम करते आणि त्यानंतर ग्रीन स्मूदी पिते, ज्यात पालक असतं, केळी असतं, फ्लॅक्स सीड्स असतात. आणि मग दुपारी भाकरी खाते आणि कुठली तरी ऑइल फ्री भाजी खाते. आणि रात्री भात आणि डाळ. सो सगळं म्हणजे बॅलन्स होतं व्यवस्थित. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स पण पोटात जातात. व्हिटॅमिन सी सकाळी लेमन वॉटर थ्रू पोटात जातो, जो आजकाल खूप गरजेचा आहे. कोविड सिच्युएशन मध्ये व्हिटॅमिन सी खूप रिक्वायर आहे आपल्या शरीराला.
सो तसं आणि भाकरी ज्वारची, तांदळाची, नाचणीची हेल्दी असतेच आणि एखादी कुठली तरी उसळ म्हणजे स्प्राउट्सची आणि रात्री भात आणि डाळ त्यामुळे पूर्ण न्यूट्रिशन दिवसभरात पोटात जातं आणि हेल्दी पण आहे. सो हेच विगन डाएट आहे. तूप वगैरे दही ह्याची फारशी गरज नाही आणि दह्याच्या जागी तुम्ही शेंगदाण्याच्या दुधाचं दही बनवू शकता आणि शेंगदाण्यात प्रोटीन वगैरे असतं. सो हेल्दीच आहे ते शेवटी. सो माझं हे डाएट सध्या आहे आणि फॉलो करायला काहीच अवघड नाही कारण आपण हे नेहमीच खातो. पोळी, भाजी, वरण, भात, भाकरी हे तर आपण नेहमीच खातो आणि सकाळी लिंबू सरबत आणि ग्रीन लिफी भाज्यांची स्मूदी हे तर आपण नेहमीच खातो. त्यामुळे अवघड असं काही नाहीये त्याच्यात. खूप इझी आहे आणि अफोर्डेबल पण आहे. तुम्ही जर चिकन आणि मटण विकत घ्यायला गेलात त्याची प्राइस खूप जास्ती येते. पण भाज्या आणि फळं ही कायमच किंवा ग्रेन्स आपण जे म्हणतो ते कायमच स्वस्त असतात. ॲनिमल प्रॉडक्टशी कंपेअर्ड, इव्हन दुधाशी कंपेअर्ड. सो हे माझं डाएट आहे आणि अफोर्डेबल पण आहे आणि हेल्दी पण आहे आणि पर्यावरणासाठी पण चांगलं आहे.